युद्धामुळे भारतात महागाईचा भडका उडण्याची चिन्ह आहेत। कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत, त्यामुळे पेट्रोल डिझेलसह अन्नधान्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। युद्ध पेटलं, महागाईचा भडका। भारतीयांना देखील फटका बसलेला आहे। स्वयंपाकाच्या तेलापासून ते केशर आणि पिस्तापर्यंत युद्धामुळे भारतात वस्तू महाग झाल्या आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। युद्धामुळे जागतिक महागाई संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। होय, आता बघा मोठा बदल हा महागाईमध्ये होणार आहे। बऱ्याच वस्तूंच्या किमती अक्षरशः बदलणार असून बऱ्याच वस्तूंच्या किमती आता अचानक खूप वाढणार आहेत। होय, ज्या वस्तू आता तुम्ही स्वस्त दरामध्ये खरेदी करताय, ज्या वस्तू तुम्ही आता स्वस्त कमी किमतीमध्ये घेताय, त्याच्याच किमती आता खूप वाढणार आहेत। आणि आता अशा काही वस्तूंच्या किमती वाढणार आहेत की ज्या वस्तू आपल्याला सतत लागत असतात। मग नेमका काय बदल होणार आहे आणि कोणकोणत्या वस्तूंच्या किमती जास्त महागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे। ती माहिती तुम्ही एकदा ऐकून घ्या, आसपासच्या लोकांना सांगा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती कळेल। कारण की खूप मोठा बदल आता महागाईमध्ये होणार आहे आणि युद्धाचं कारण देखील आपल्याला मोठं बघायला मिळत आहे। तर चला, कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत आणि महागाई नेमकी अचानकपणे का वाढणार आहे आणि सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरंच काही वस्तूंच्या किमती डबल होणार आहेत का याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता सर्वसामान्य नागरिकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे। त्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण की आता गॅस सिलेंडर असो, दूध असो, पेट्रोल डिझेल असो किंवा अजून इतर महत्त्वाच्या किराणा सामानातील वस्तू असो, यामध्ये मोठा बदल होणार आहे। होय, आता नेमका किती मोठा बदल होणार आहे तर बघा, या वस्तूंच्या किमती अक्षरशः बदलणार आहेत आणि काही वस्तू अशा आहेत की त्या किमती खूपच वाढणार आहेत। आता सध्या स्थितीला ज्या वस्तू तुम्ही घेताय त्यातील काही वस्तूंच्या किमती डबल पण होऊ शकतात, म्हणजे 200 रुपयांची वस्तू 400 रुपयांना पण तुम्हाला मिळू शकते, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। बघा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व वस्तू महागणार आहेत का तर नाही, काही वस्तूंच्या किमती महाग होण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे युद्ध आहे। आता युद्धामुळे मोठा बदल होत चाललेला असून आता भारतामध्ये महागाईचा भडका युद्धामुळे उडण्याचा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे। मग चला, कोणत्या वस्तूंच्या किमती कशा राहतील आणि कमी पाऊस पडत असल्यामुळे नेमका आता कोणकोणत्या किराणा सामानातील वस्तूंच्या किमती खूपच जास्त महाग होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। कारण की आधी जर तुम्ही किराणा सामानातील दुकानातून जे आहे ती वेगवेगळा किराणा सामान आणत असाल आणि तुमचा खर्च 10,000 रुपये जर किराणा सामानाचा येत असेल तर तो खूपच वाढणार आहे, कारण की तशा पद्धतीने बऱ्याच वस्तूंच्या किमती महाग होणार आहेत। बघा, आता आपण जे खाद्यतेल गोडे तेल वापरतो, खाण्यासाठी जे तेल वापरतो त्याच्या किमती कशा राहतील, पेट्रोल डिझेलच्या किमती कशा राहतील, त्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील। खरंच गॅस सिलेंडरच्या किमती 500 ते 600 रुपयांनी वाढणार आहेत का की दुसरा कोणता मोठा बदल होणार आहे याबद्दलची पण संपूर्ण माहिती बघणार आहोत। किराणा सामानातील साखर असेल, शेंगदाणे असतील किंवा अजून इतर वस्तू असतील, यांच्या किमती कशा राहणार आहेत, तूर मूग डाळी असतील, यांच्या किमती कशा राहणार आहेत, किती रुपयांनी वाढू शकतात याबद्दलची आता संपूर्ण माहिती राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर बहुतांश वस्तूंच्या किमतींमध्ये मोठा बदल आता होणार आहे आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती हे आपल्याला वाढतानाच दिसून येणार आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वस्तू तुम्ही आज कमी दरामध्ये कमी पैशामध्ये घेत आहे त्याच वस्तू तुम्हाला आता महाग मिळणार आहेत आणि त्याची किंमत पण खूप जास्त राहणार आहे। ही देखील गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता युद्धामुळे मोठा परिणाम होणार आहे। युद्ध बंद झालेलं होतं पण पुन्हा युद्ध सुरू झालं आणि आता 1-2 दिवस झालं थोडंसं शांत झालेलं आहे, पण आता त्या युद्धाचा एक फटका बसलेला आहे, तो म्हणजे क्रूड ऑइलचे भाव हे खूपच वाढलेले आहेत। बघा, मग आता सोन्या चांदीच्या भावात पण मोठा बदल होणार आहे। सोन्या चांदीच्या किमती कशा राहणार ते तर आपण बघण्याचं काम करणारच आहोत, फक्त तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चाला। आणि महत्त्वाचं म्हणजे तेलाच्या किमती कशा राहतील, गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील, किराणा सामानातील इतर वस्तूंच्या किमती कशा राहतील याबद्दलची माहिती सर्वात आधी आपण बघूयात। बघा, आता जर पाहायला गेलं तर सध्या जर
तुम्ही एखादी वस्तू 1000-1200 रुपयाला आणत असाल तर तीच वस्तू तुम्हाला पुन्हा 300 ते 400 रुपयांनी महाग मिळू शकते आणि जर ती वस्तू तुम्ही आता घेतली तर तुम्हाला आता ती वस्तू स्वस्त मिळू शकते. मग चला नेमक्या कोणत्या वस्तू आता स्वस्त आहेत आणि कोणत्या वस्तू नेमक्या आता पुढे चालून वाढणार आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमतींमध्ये खूपच जास्त जी आहे ती वाढ बघायला मिळणार आहे. आता त्या वस्तूंची लिस्ट आणि यादी मी तुम्हाला दाखवणार आहे. ती यादी लक्ष देऊन ऐका. नेमक्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि कशा पद्धतीने भाव वाढणार आहेत, किती रुपयांनी दर वाढणार आहे याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहण्याचं काम करणार आहोत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता मोठा बदल होत चाललेला असून भारतामध्ये आता काही वस्तूंच्या किमती महागणार आहेत. होय, बघा आलेल्या माहितीनुसार आता खरं कारण समोर आलेलं आहे, जे ऐकून तुम्हाला पण खरोखरच धक्का बसेल आणि तुम्हाला समजेल की महागाई नेमकी का आणि किती पटीने वाढणार आहे. सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय स्तरावरून. बघा आता जगाच्या पाठीवर काय चाललंय याकडे आपलं लक्ष नसतं. आपण आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतो, पण तिकडे जगात जे काय घडतंय त्याचा थेट फटका आपल्या स्वयंपाकघराला बसतो आहे. आणि तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या युद्धाची चर्चा होती. आता ते युद्ध पण झालं होतं. सर्वांना वाटलं होतं की हे युद्ध आता संपलंय, जागतिक शांतता प्रस्थापित झाली, पण नाही. पुन्हा ते युद्ध आता मागच्या काही दिवसापूर्वी सुरू झालेलं होतं. पण बघा आता पुन्हा एकदा युद्धाच्या या परिणामामुळे मोठ्या प्रमाणात महागाईचा भडका उडणार आहे आणि काही वस्तूंच्या किमती खूपच वाढणार आहेत. आता ज्या वस्तू तुम्ही 5,000 जी वस्तू घेताय ती वस्तू 6-7 हजारात घ्यावी लागेल किंवा तुम्हाला 200ची वस्तू 300 रुपयाला घ्यावी लागेल. अशी पण परिस्थिती एखाद्या वेळेस काही वस्तूंबाबत निर्माण होऊ शकते असा पण अंदाज आहे. पण बघा नेमका काय बदल होणार आणि कोणत्या वस्तूंच्या किमती आता खूप जास्त प्रमाणामध्ये महागणार आहेत या वस्तूंची मी तुम्हाला आता नावं सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि तुम्ही त्या वस्तू जर आत्ताच खरेदी करून ठेवल्या, जर आत्ताच घेतल्या तर त्या तुम्हाला खूप स्वस्तात मिळतील आणि तुमचे पैसे खूप वाचतील. आणि जर त्या वस्तू तुम्ही खूप दिवसानंतर घेतल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं, तुम्हाला जास्त पैसे पण मोजावे लागू शकतात. ही पण गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. मग चला कोणत्या वस्तू सध्या स्वस्त आहेत आणि सध्या स्वस्त असलेल्या वस्तू किती रुपयांनी पुन्हा वाढणार आहेत याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा एकंदरीत जर विचार केला तर आता मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार असून बहुतांश वस्तूंच्या किमती आता महाग होणार आहेत. बघा बऱ्याच वस्तूंच्या किमती आता महाग होणार असून सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बघा आता आपण जे सध्या स्वयंपाकाला तेल वापरतो त्याची तर आपल्याला खूप गरज असते. स्वयंपाकाचं तेल आपल्याला 5 ते 6 दिवसातून आणण्यासाठी दुकानावरती जावं लागतं. जर तेलाचा मोठा डब्बाच आणला तर तो डब्बा पण 15 दिवस जातो की नाही अशी व्यवस्था आता सध्याच ती परिस्थिती बघायला मिळत आहे. पण बघा मग आता या तेलाच्या किमती कशा राहतील, जे स्वयंपाकघरातील आपण गोडे तेल खाद्यतेल वापरतो याच्या किमती आता डायरेक्ट खूप जास्त महागणार आहेत का, खरंच डबल होणार आहेत का याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत. एवढंच नाही तर जो गॅस सिलेंडर आपण घेत आहोत त्या गॅस सिलेंडरच्या किमती पुढे चालून 400 ते 500 रुपयांनी आणखीन वाढणार आहेत का, म्हणजे गॅस सिलेंडरचा भाव आता 1400 ते 1500 रुपयांपर्यंत जाईल का याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली आहे. आणि जर तुम्ही ती माहिती ऐकली ना तर तुम्हाला पण आश्चर्याचा धक्काच बसेल. मग आता नेमका काय बदल होणार आहे आणि गॅस सिलेंडरचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत. तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा. आणि एवढंच नाही तर आपण अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ते म्हणजे पेट्रोल डिझेल बाबत. पेट्रोल डिझेलच्या किमती सध्या तर वाढलेल्या नाही आहेत, पण आता युद्धाच्या परिणामामुळे जे बाहेरचं क्रूड ऑइल तेल वाढलेलं आहे, बाहेरून जे भारताला तेल घ्यावं लागतं त्याच्या किमती बाहेर खूप वाढलेल्या आहेत. मग त्यामुळे आता भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव पण खूप वाढतील का, पेट्रोल डिझेलचे दर एकदम वाढणार आहेत का याबद्दलची पण मोठी माहिती आपण पाहणार असून तुम्हाला फक्त आता इथून पुढे लक्ष देऊन आपला हा व्हिडिओ पाहत चालायचा आहे. आणि यानंतर जे आपल्या घरातील किराणा सामान असतं याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा यामध्ये गरा असेल, निरमापुडा असेल, त्यानंतर शेंगदाणे असतील, सोले असतील म्हणजे नमक असेल, त्यानंतर अजून इतर काही किराणा सामानातील साखर असेल, दूध पुडे असेल, अजून इतर काही वस्तू, त्यामध्ये डाळी असतील, अजून गरा असेल, त्यानंतर आपण जर विचार केला तर जिरे मोहरी असेल किंवा इतर लवंग, अजून काही किराणा सामानातील ज्या काही वस्तू असतील यांच्या किमतीबाबत पण मोठी अपडेट समोर आलेली असून आता या वस्तूंच्या किमती आता खूपच गगनाला भिडणार आहेत का, खूप जास्त प्रमाणात वाढणार आहेत का आणि वाढणार आहेत तर नेमक्या कधीपासून वाढणार आहेत याबद्दलची पण माहिती आता आलेली असून ती पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे. यासाठी आता इथून पुढे राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत पाहत चालतील त्यांना संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे बघायला मिळेल. तर चला पाहूया.
बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळते. बघा क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल हे फक्त इंधन नाही तर ते जगाच्या अर्थव्यवस्थेचं जे आहे ते मोठं जीवनदान असल्यासारखं आहे. जेव्हा युद्धाचे ढग गडद होतात तेव्हा सर्वात आधी कच्च्या तेलाचे भाव भडकतात आणि आता नेमकं तेच घडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी अचानक उसळी घेतलेली आहे. बॅरलचे भाव ज्या वेगाने वर जात आहेत ते पाहता येत्या काही दिवसात भारतात जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महागाई बघायला मिळू शकते. बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव, त्यानंतर अजून इतर आपल्याला ज्या काही वस्तू बघायला मिळतात यांच्या भावामध्ये मोठा बदल पण आपल्याला बघायला मिळू शकतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता भाजीपासून ते कारखान्यातल्या मालापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव आता सर्वात जास्त वाढू शकतात असा पण अंदाज आहे. बघा आता सर्वसामान्य माणूस त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाचा पहिला आणि सर्वात मोठा फटका आपल्याला बसणार आहे हे विचार करतोच. पण बघा संकट फक्त सीमेपलीकडून येत नाही तर संकट आपल्या घरातही उभं आहे. म्हणजे आता वळूयात आपल्या महाराष्ट्राकडे आणि आपल्या देशांतर्गत परिस्थितीकडे. जर बाहेर नजर टाका, आजूबाजूला पहा काय परिस्थिती आहे. निसर्गाने यावर्षी आपल्यावर मोठी नाराजी ओढवून घेतलेली आहे. सध्या पाहायला गेलं तर आता पावसाच्या वातावरणामुळे खूप मोठा आणि भयानक बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण की गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि जर कमी पाऊस असाच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकांना फटका बसून उत्पादन हे कमी निघेल आणि ज्या काही वस्तूंच्या किमती आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच अशा काही वस्तू आहेत त्यांच्या किमती खूप वेगाने वाढतानाचं बघायला मिळू शकतं. होय, आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि महागाईचा काय संबंध? तर बघा आता जर विचार केला तर तुम्हाला वाटत असेल की पाऊस आज पडेल किंवा उद्या पडेल, पण वेळेवर न पडलेला पाऊस हा दुष्काळाची चाहूल असतो आणि कमी पावसामुळे सर्वात मोठं संकट उभं राहिलंय ते म्हणजे चारा टंचाईचं. होय, आता जनावरांना खायला चाराच उपलब्ध नाहीये, हिरवा चारा मिळणं दुरापास्त झालंय आणि सुक्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. एक सामान्य शेतकरी आपल्या जनावरांना जगवणार कसा आणि जर जनावरांना चाराच मिळाला नाही तर दुधाचं उत्पादन होणार कसं? मग बघा दुधाचं उत्पादन जसं घटेल तशा दुधाच्या किमती ह्या आपल्याला खूप महाग बघायला मिळतील आणि लिटरमध्ये मोठा फरक हा आपल्याला दुधाच्या किमतींमध्ये बघायला मिळू शकतो. ज्या दरामध्ये तुम्ही 1 लिटर दूध घेतात ते दर पुन्हा चालून जास्त वाढू शकतात आणि दूध तुम्हाला कमी किमतीमध्ये नाही तर पुढे चालून आणखीन जास्त किमतीमध्ये घ्यावं लागेल असा बदल होण्याची देखील शक्यता आहे. तर चला मग आता दूधच नाही तर अजून कोणकोणत्या वस्तूंच्या किमती अचानक बदलू शकतात, कोणकोणत्या वस्तूंच्या किमती अचानक जास्त महाग होण्याचा अंदाज आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, स्वयंपाकघरातील खाद्यतेल असेल किंवा सोले शेंगदाणे असतील, साखर असेल, अजून इतर वस्तूंच्या किमती नेमक्या किती रुपयांनी वाढणार आहेत? तर चला आता त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहूया. बघा आता यादी तुम्हाला दाखवत आहे. यादी पाहण्यासाठी लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला. बघा आता सर्वात आधी आपण गॅस सिलेंडर बाबत बघूयात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे मे 2026 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास आपल्याला जी आहे ती मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र सरकार आणि तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये घरगुती गॅसचे दर जसे आहेत तसे स्थिर राहण्याची एक दाट शक्यता आहे आणि त्यापुढील पण गॅस सिलेंडरचे दर हे स्थिर राहू शकतात. कारण की जरी वरून भाव वाढत असले तरी सरकार देशातील नागरिकांना जे आहे ती जास्त महागाईचा सामना करू नये यासाठी मोठे प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त महागमध्ये गॅस सिलेंडर मिळेल असं तरी वाटत नाहीये. जी किंमत आहे त्याच किमतीत पुढे पण गॅस सिलेंडर मिळू शकतो. त्यामुळे याबाबत तरी चिंता नाही. पण बघा पेट्रोल आणि डिझेलचं काय? तर जागतिक स्तरावर तणाव असला तरी घरगुती ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्याच तरी स्थिर राहतील असा अंदाज आहे. पण पुढे चालून जर युद्धामध्ये कमी जास्त मोठी जर काही वाढ झाली तर मग याबद्दलची माहिती पुढे चालून बघणं गरजेचं राहील. कारण की मग पुढे चालून पेट्रोल डिझेलचे भाव हे वाढू पण शकतात. ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखीच आहे. कारण की युद्ध जसं तिकडे वाढेल तसा फटका पेट्रोल डिझेलला हा बसतच असतो. ही देखील गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. पण महत्त्वाचं म्हणजे खाद्यतेल डबा आणि पुढा सध्याची स्थिती पाहायला गेलं तर पावसाळ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तेलबियांचे सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईमुग पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि जर पाऊस कमी झाला आणि यावरती परिणाम जर झालाच तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेलाचा तुटवडा बघायला मिळेल किंवा तेलाचे दर हे आपल्याला वाढतानाच बघायला मिळू शकतं. तुटवडा होणार नाही पण किमतीमध्ये मोठी वाढ एखाद्या वेळेस बघायला मिळू शकते. ज्या किमतीत आपण जे गोडे तेल, खाद्यतेल घेतो आपण त्या किमतीमध्ये पुढे चालून
आपल्याला भेटणार नाही तर जास्त किमतीमध्ये भेटू शकतं असा एक अंदाज बघायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे कमी पाऊस आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जर पाहायला गेलं तर किराणा आणि अन्नधान्याबाबत पाहायला गेलं तर मूग डाळ व इतर डाळी सध्या तेजीतच राहतील असा अंदाज आहे. किमती पुढे चालून हळूहळू वाढतच राहू शकतात. शेंगदाणे वाढतच राहतील. साखर किंचित वाढ किंवा जशी आहे तशी स्थिर पण राहू शकते. त्यानंतर एकंदरीत जर विचार केला तर कांदा टोमॅटो चढेच राहतील म्हणजे कांदा टोमॅटोचे भाव चांगलेच राहू शकतात पुढे चालून असा पण अंदाज आहे. आणि हे भाव चांगले राहिले तरी कोणतीही अडचण कोणत्याच नागरिकांना नसली पाहिजे कारण की हे पीक शेतकऱ्यांचं पीक आहे. त्यामुळे जरी कमी जास्त मध्ये जरी आपल्याला घ्यावं लागलं जास्त किमतीत जरी भेटत असेल तरी घेण्यामध्ये काही अडचण नाही आहे. ही देखील गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी कारण की शेवटी ते शेतकऱ्याचं पीक आहे आणि शेतकऱ्यामुळेच हा भारत देश आहे असं पण आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचा आपण अंदाज बघितलेला आहे. बघा ही सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार पुढे चालून असा बदल राहू शकतो असा एक अंदाज आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.